आज आहे नवरात्रातील 4था दिवस। तर आज आपण उपवासासाठी बनवतोय उपवासाचे आप्पे व खोबऱ्याची चटणी। तर हे आप्पे खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भगरीचे पीठ घेतलेले आहे। 1 किलो भगर व 200 ग्रॅम साबुदाणा मिक्स करून हे पीठ दळून आणलेले आहे। किराणा दुकानामध्ये देखील हे पीठ सहज उपलब्ध होते। त्यासोबत अर्धी वाटी कच्चा खिसलेला बटाटा, चवीनुसार मिरच्या, 2 इंच अद्रकचे तुकडे व 1 चमचा जिरे घेतलेले आहे। जिरे, अद्रक व मिरचीचे एकत्र आपण वाटण करून घ्यायचे आहे। फक्त नवरात्रातील उपवासासाठीच जिरे व अद्रक आमच्याकडे खाल्ले जाते। इतर कोणत्याही उपवासाला जिरे व अद्रक अजिबात खाल्ले जात नाही। इतर उपवासाला तुम्ही हा पदार्थ बनवताना जिरे व अद्रक स्किप करू शकता। तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये घेतलेले 1 वाटी भगरीचे पीठ, अर्धी वाटी बटाट्याचा खीस व मिरचीचे वाटण त्यामध्ये आपण टाकून एकत्र करून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून आपण याचे मिश्रण तयार करून घेणार आहोत। अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतरांना देखील शेअर करा। इथे दाखवलेल्याप्रमाणे हे पीठ आपण तयार करून घ्यायचे आहे। 1 वाटी पिठाचे मिश्रण करण्यासाठी मला इथे 1 ते 1.5 वाटी पाणी पुरेसे झालेले आहे। इथे दाखवलेल्या पद्धतीने पीठ तयार करून हे पीठ आपण 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत। तर तोपर्यंत आपण आप्पेवर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार करून घ्यायची आहे। तर खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। खोबऱ्याचा खीस टाकण्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप सुद्धा वापरू शकता। तर खोबऱ्याचा खीस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले। त्यानंतर 2 मिरचीचे तुकडे, 2 चमचे साखर, चवीनुसार पाव चमचा मीठ व 1 चमचा दही टाकून हे मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। दही टाकल्यानंतर सुरुवातीला आपण यामध्ये अर्धी वाटी थंड दूध टाकून, थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचे दूध टाकून हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। खोबऱ्याची चटणी बनवताना थोडे थोडे दूध टाकून हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचे आहे। जसे दूध लागेल तसे यामध्ये वापरायचे आहे। तर 1 वाटी खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मला इथे 1.5 वाटी दूध लागलेले आहे। हे प्रमाण अगदी योग्य झालेले आहे। तुम्ही खोबरे सुके वापरता की ओला नारळ वापरता यावरती दुधाचे प्रमाण ठरले जाते। तर या पद्धतीने चटणी आपण याची करून घ्यायची आहे। दूध कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात लागू शकते। तर आपली खोबऱ्याची चटणी करून तयार झालेली आहे। आप्पेचे मिश्रण देखील 10 मिनिट भिजून तयार झालेले आहे। तर आप्पे बनवताना यामध्ये अगदी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट टाकून घ्यायचा आहे। इनो टाकल्यानंतर 2 मिनिट हे मिश्रण आपण एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचे आहे। मिश्रण आपण तयार झाल्यानंतर लगेचच आप्पे करून घेऊयात। तर आप्पे पात्र गरम करून प्रत्येक गोलमध्ये आपण थोडे थोडे तेल किंवा तूप टाकून घ्यायचे आहे। आप्पेचे भांडे व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये आप्पे सोडून घ्यायचे आहेत। इनो टाकण्या अगोदरच हे भांडे मी गरम करण्यासाठी ठेवलेले होते। तेल टाकल्यानंतर भांड्याला पूर्ण तेल पसरून घेऊन यामध्ये आपण आप्पे सोडून घेऊयात। गरम भांड्यामध्ये आप्पेचे पीठ टाकल्यानंतर पटकन आप्पे फुलले जातात। तर या प्रकारे सर्व गोलामध्ये मी हे आप्पे भरून घेतलेले आहेत। सर्व गोलामध्ये पीठ भरल्यानंतर अगदी 2 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवूयात। 2 मिनिटांनंतर हे प्रत्येक आप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत। नवरात्रामध्ये दररोज मी एका उपवासाच्या पदार्थाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहेत। या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर एक वेळा नक्की चेक करा। इथून पुढे देखील नवरात्रामध्ये मी दररोज एक उपवासाचा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो देखील नंतर आवर्जून पहा। तर या पद्धतीने आपले आप्पे तयार झालेले आहेत। आप्पे पलटी केल्यानंतर 2 मिनिटासाठी भाजून घेतलेले आहेत। तर अगदी जाळीदार असे हे उपवासाचे आप्पे आपले करून तयार झालेले आहेत। या नवरात्रीमध्ये हे बटाट्याचे आप्पे नक्की करून पहा। हे आप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागतात, परंतु गोड दह्यासोबत सुद्धा हे आप्पे फार टेस्टी लागतात। पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपी सोबत। धन्यवाद।